मराठी प्रसिद्ध साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील अण्णाभाऊ दी अल्प होल्डर दलित अँड विमेन लिटरेचर या चरित्र ग्रंथाचा इंग्रजी व हिंदी अनुवाद असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर रावसाहेब कसबे, प्रमुख उपस्थिती भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोदजी तावडे, साहित्य अकादमीचे सचिव डॉक्टर श्रीनिवास राव, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रतनलाल सोनग्रा, चांगुलपणाची चळवळीचे राज देशमुख, आंबेडकर चळवळीचे नेते महेश शिंदे, सावित्रीच्या लेकी अध्यक्षा मंजिरी घाटगे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव वैराट हे होते। या प्रसंगी खासदार मेधाताई कुलकर्णी, जलसताई वैराट, प्रशांत जगताप, मोहम्मद शेख आदी मान्यवर उपस्थित होते। आम्ही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये जन्माला आलो। अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा लढत असताना अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, कथा या जेव्हा वाचायला लागल्यानंतर ज्या अण्णाभाऊंनी कधी शाळेचा दरवाजा पाहिला नाही आणि त्या अण्णाभाऊंचं साहित्य जगाच्या पलीकडचं साहित्य आहे आणि त्या अण्णाभाऊंना खऱ्या अर्थाने अतिशय बारकाईने संशोधन करून जर हे साहित्य मोठं केलं असेल की ज्यांनी हे आता दोन्ही पुस्तकं लिहिली ते सन्माननीय विश्वासराव पाटलांना आपण सर्वजण मानाचा मुद्रा या ठिकाणी टाळायचा। विचारपीठावरील सर्वांना आमची एकच विनंती आहे, अण्णाभाऊंचा एवढा मोठा विचार आहे, अण्णाभाऊंची जी चळवळ आहे ती अतिशय उपेक्षित माणसांची आहे आणि यांच्या साहित्यामध्ये जे असलेलं मार्मिकता, या मार्मिकतेसाठी राज्य सरकारने, विविध मान्यवरांनी, विविध पक्षाने अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावं ही मागणी आमच्यासह सगळ्या जाती धर्माच्या संघटनेने केली आहे। आणि म्हणून माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला वाटतं की मरणोत्तर पुरस्कार अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन भारताचं नव तर जगाचं नाव आपल्या देशामध्ये गाजणार आहे। आणि म्हणून विनोद तावडे साहेबांना एक विनंती आहे, साहेब तुमची सत्ता आणि मरणोत्तर अण्णाभाऊंना खऱ्या अर्थाने हा सन्मान मिळाला पाहिजे ही आपल्या सर्वांच्या वतीने मी टाळ्याच्या गदात आमच्याकडे विनंती करतो। आणि त्याच्यात काही कमी झालं तर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आमच्यासाठी त्याच्याकडे पुढाकार करतील अशी भावना मनात धरून या अण्णाभाऊंच्या ग्रंथाचं विश्वास पाटलांनी लिहिलेल्या या कार्यक्रमासाठी आम्ही तयारी केली की ही सगळी जाणकार मंडळी आहे, ही विचारवंत मंडळी आहे आणि या विचारानं अण्णाभाऊंच्या साहित्याला भारतरत्न देतील अशी अपेक्षा करून करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व जाती धर्माच्या या असलेल्या झोपडपट्टी सुरक्षा दल असेल, कामगार सुरक्षा दल असेल, पथारी सुरक्षा दल असेल, यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो। आपण सगळे मराठीच्या क्षेत्रामध्ये किती मोठं योगदान दिले याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही। पानिपत ही कादंबरी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये होती असं म्हणण्यात त्यांनी अतिशयोक्ती होती।
त्यांचं लिखाण नव्या पिढीला एक वास्तवदर्शी इतिहासाचं दर्शन देण्याचं काम सातत्याने करत असतो. आणि हा जो काही काळ असेल त्यांनी हातामध्ये घेतला अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल लिखाण केलं. माझ्या मते फार मोठं योगदान हे त्याच्याकडून झाले. अनेक साहित्यिक उत्तम मराठीमध्ये झाले. त्याचे उपेक्षित समाजामध्ये जे फायदा झाले त्यांच्या साहित्याची उंची आणि दर्जा हा किती असतात ते महाराष्ट्राने त्यांच्या मनापासून तिथे स्वागत केलं. महाराष्ट्र याचा अर्थ महाराष्ट्राचे सगळे लोक सगळेच हा प्रश्न उपस्थित केला तर हा प्रश्न वादग्रस्त प्रश्न होतो. अण्णाभाऊंचे हे उत्कृष्ट लिखाण लोकप्रिय महाराष्ट्रामध्ये झालं, पण त्यांच्याबद्दलचा वास्तव चित्र या ठिकाणी विश्वासपात्राने निघून ठेवलं. त्याचा प्रकाशनाचा सोहळा पुणे शहरामध्ये होतोय आणि या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये पुणेकरांची उपस्थिती किती आहे यावर बोलायचं म्हणजे तर कदाचित वादग्रस्त विधान माझ्याकडनं होईल. मी त्याच्या खोल्यात जाऊ शकता इच्छित नाही. अण्णासाहेबांच्याबद्दल अण्णाभाऊंच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये अति आस्था आहे हा सगळा वर्ग झाडून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणजे या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. अण्णाभाऊ हे शेयार तालुक्याचे गाव त्यांचं वाटेगाव. शेयार तालुक्याच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय महत्वाचं काम करतात. संघर्षाची अनेक चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जन्मभूमी ही शेयार म्हणून संघर्ष करण्याच्या संबंधीचा स्वभाव हा शेयारच्या जनतेचा. जुन्या काळाची जर माहिती आपण घेतली तर शेयारचं की जिथं वाटेगाव येतं यांचं वैशिष्ट्य आहे ते एखादा प्रस्ताव योजना झाली तर टोकाची कृती करायची आणि ती टोकाची कृती करायची असेल तर तिथं चर्चा व्हायची. एखाद्या व्यक्तीनं दाढी ठेवली तर शहरामध्ये किंवा वाटेगावच्या परिसरामध्ये चर्चा व्हायची की यांनी दाढी का राखली. दाढी राखली याचा अर्थ कोणासाठी त्याला शेवट करायची आणि ती शेवट करण्यासाठी ती दाढी राखली आणि ते काम झाल्याच्या नंतर दाढी करते. हे वैशिष्ट्य वाटेगाव या शहराच्या परिसराचं होतं. महाराष्ट्राची 1942 सालची जी चळवळ झाली स्वातंत्र्याची त्याच्यामध्ये सातारा आणि या भागाचं योगदान फार मोठं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या काळामध्ये त्या परिसरातून आली. नाना फाटसांचं नाव घेता येईल, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता येईल, जी राव यांचं नाव घेता येईल, अनेकांची नावं घेता येतील. आणि वैशिष्ट्य की हे सगळेजण त्या शहरात वाटेगाव आणि त्या परिसरात आली आणि त्या परिसरामध्ये अण्णाभाऊ यांचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीच्या कुटुंबात शिक्षणाच्या संबंधीची संधी
शाळेची उपस्थिती 1.5 दिवसाची आणि अखंड कष्ट केल्याशिवाय 2 घास पोटामध्ये जाणार नाही ही गरजेची. याही स्थितीचा बदल करायचा असेल तर त्या काळामध्ये लोकांचं लक्ष दिलेलं असायचं मुंबईला जायचं. आणि मुंबई ही अशी नदी होती की कुणाला कधी उपाशी ठेवत नाही. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कुटुंबियांनी सुद्धा निर्णय घेतला की मुंबईला जाण्याच्यासाठी खिशामध्ये दौडली नव्हती. वाटेगावचे मुंबईत चालत त्या ठिकाणी गेले आणि तिथल्या पथ्याच्या चाळीमध्ये वास्तव्य करायला कुटुंबियांच्या सहित त्यांनी सुरुवात केली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये गजनगावच्या सगळ्या भागामध्ये कुठल्यातरी गिरणीमध्ये जावं, तिचं काम करावं किंवा छोटी कामं करावी आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनाच्या गरजा भागाव्या हे काम अण्णाभाऊंच्या काळामध्ये केले. त्या गोष्टीचा एक वेगळा अनुभव आपण पाहिला. ज्या गावामध्ये काम करत असताना कामगार चळवळीशी संबंध होता. त्या काळामध्ये काँग्रेस दांडे असतील तर त्यांच्यावरचे अनेक सहकारी असतील. या सगळ्यांनी एक जबरदस्त शक्ती उभी केलेली होती गिरणगावातल्या कष्टकरी लोकांची. अण्णाभाऊ हे त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्या गिरणगावच्या भागाच्या लोकांच्या बद्दल संवाद झाले आणि त्यांची लेखणी ती तिथून अधिक खर्च होत गेली. त्यांनी लिखाण केलं, अनेक प्रकारचे लिखाण त्यांनी केले. आज फकीरा असेल किंवा अनेक त्यांच्या लिखाणाचे जे काही गोष्टी त्यांनी केल्या त्याच्या प्रत्येक लिखाणाच्या संबंधी प्रचंड मान्यता त्यांना समाजाकडनं मराठी वाचिकांच्याकडे. काव्याच्या संबंधी सुद्धा सांगता येईल. अनेक याचा उल्लेख या ठिकाणी केला. गिरणीमध्ये काम करत असताना घर तिकडं गावाकडं आणि गिरणीमध्येच्या ॲक्सियस आणि त्यामुळे साहजिकच आहे त्यांनी जे एक अत्यंत लोकप्रिय झालेलं गीत त्यांचं माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची लागली पाहिजे. आज त्या काळामध्ये गिरणगावातल्या कामगाराच्या प्रत्येक मुखातून अण्णाभाऊचे हे काव्य सहजपणाला ऐकायला मिळायचे. आज या सगळ्या कामामध्ये असताना ते आकर्षित झाले साम्यवादी विचारासाठी. पोलीस फाशीच्या त्या काळामध्ये तुमचं काम होतं गिरणगावामध्ये, तुमची गमतीची स्थिती असायची. गिरणगावाच्या गिरण्यांचं नेतृत्व काँग्रेस केलं संस्थाचं आणि राजकीय विचारधारा ही साम्यवादी आणि ते साम्यवादाची विचारधारा अतिशय लोकप्रिय होती. अण्णाभाऊ त्याच्यामध्ये आकर्षित आहे. अनेक बैठकीमध्ये ते उपस्थित असत, चळवळीमधल्या कामात सहभागी होत असत आणि त्याचे लिखाण सुद्धा त्यावर आधारित होत. या सगळ्या लिखाणातून अनेकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था निर्माण झाली आणि अनेक साम्यवादी नेत्यांच्या मनामध्ये अण्णाभाऊंच्या बद्दलचं आकर्षण आदर हा निर्माण झाले. दांडे असतील, आणखी इतर अनेक लोक असतील, या सगळ्यांची आणि अण्णाभाऊंची हा सुसंवाद होतो. आणि त्यामधूनच त्यांना रशियाला जायची संधी मिळाली. रशियाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने देशाची उभारणी केली जाते असं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं. मग माझी गोष्टी असो, कार्ल मार्क्स असो, लेनिन असो, या सगळ्यांच्या संबंधीची एक अतिशय
जवळीकीच्या आतंकवादाची भावना ही अण्णाभाऊंच्या अंतःकरणामध्ये झाली आणि तेच काम नंतरच्या काळामध्ये करण्याचा ते निर्धार केला आणि अखेर होईल की विचारधारा जनमानसामध्ये प्रस्तुत कशी होईल याबद्दलची काळजी ही त्यांनी घेतली होती. आणि म्हणून असं एका दृष्टीनं अत्यंत वैचारिक दृष्ट्या स्पष्टता असलेला त्या आपल्या विचारामधला शेवटचा समाजाचा घटक असेल त्याच्याबद्दल ते आस्था अखंड प्रकारे ठेवणारा अशा प्रकारचा नेता, अशा प्रकारचा व्यक्ती होतो. म्हणून आपण सगळे अण्णाभाऊंच्याकडे होतो. असा अतिशय आनंद आहे की विश्वास वाचताना अण्णाभाऊंचं सवय ही व्यथा होतात भाषिकांच्या मराठी भाषिकांच्या सोबत अतिशय उत्तम रीतीने केलं. त्यांच्या जीवनाचा सगळा सारीपच हा त्यांनी अतिशय सफाईदारपणाने उघडून आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला. त्याची अन्य भाषेमध्ये त्या लोकांचं जाणच पाहिजे. साहित्य अकॅडमीचे प्रमुख या ठिकाणी आहे. माझी खात्री आहे की अन्य भाषेमध्ये हा सवन विषय अण्णाभाऊंचा प्रस्तुत करण्याच्यासाठी त्याचं भाषांतर होईल आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध भाषेमध्ये अण्णाभाऊंची विचारधारा पोहोचेल आणि अण्णाभाऊंची एकंदर साहित्याच्या क्षेत्रातील जी उंची आहे ती सवन देशाला शोधेल अशाच प्रकारचे विश्वास या ठिकाणी वाढतो. राहता राहिला प्रश्न की अनेक दिवसापासून अनेकांची मागणी आहे की अनेकांना त्या ठिकाणी वीर प्रकारचं पद्धत दिलं. भारत शासन ही देण्याच्यासाठी अण्णाभाऊंच्याबद्दल मागणी करावरती ही सुद्धा प्रस्ताव दिली. राज्यकर्त्यांनी या संबंधीचा निकाल आधीच घ्यायला हवा होता. पण निकाल घेण्याच्या संबंधीच्या ज्या पद्धती आहेत त्याची माहिती आम्हा दोघांना सुद्धा आहे. श्री सावदे आणि मला नियोजन सांगू इच्छितो त्यांचे सांगितले की आम्ही दोघंही त्यासंबंधी जी काही पद्धत असते जी केंद्र सरकारला गृहमंत्र्यांना एक माहिती पुरवायची असते त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आम्ही निश्चित करू आणि भारतरत्न अण्णाभाऊंना काळजी घेऊ आणि त्याचं महत्त्वाचं काळजी अण्णाभाऊंना भारतरत्न देणं त्याचा अर्थ अण्णाभाऊंची प्रतिष्ठा नव्हे तर भारतरत्न पदाची प्रतिष्ठा ही वाढती राहील त्यासाठी गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि अण्णाभाऊंचं दरदवडीचं असताना हे या पुस्तकाचं जे काही उत्तम लिखाण प्रश्नांनी केलं त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी सांगून जाहीर करतो. आणि आपण सध्या आपला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या उंबरठ्यावर आहे. अशा वेळेला प्रत्येक राजकीय नेत्यासाठी एक एक क्षण सुद्धा पृथ्वी मोलाचा असतो आणि तरीही ते सर्व सोडून केवळ अण्णाभाऊंच्या शब्दाच्या या पालखीवर आपल्या स्नेहाची आणि कृतज्ञतेची फुलं उधळण्यासाठी या सर्व महनीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपल्या हयातीतच पर्वत प्राय दंतकथा बनलेले आमचे शरदचंद्रजी पवार साहेब, चैतन्याचा खडाळ आणि नव्या पिढीसाठी झंझावात झालेले विनोदजी तावडे, सव्यसाची समीक्षक रावसाहेब कसबे, ज्यांना आम्ही मराठी वाङ्मयात शब्दांची दुधारी तलवार म्हणतो, ते आमचे श्रीपाल सबनीस काही व्यक्तिगत कारणामुळे शेवटच्या क्षणी इथं उपस्थित राहू शकलेले नाहीत. या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेल्या खासदार मेधाताई कुलकर्णी आणि भगवान दादांबद्दल तर आम्ही काय बोलावं. पदरमोड करून आपल्या दैवताबद्दल, मग डॉक्टर आंबेडकर असोत किंवा अण्णाभाऊ असोत, यांच्यासाठी आपलं जीवन
क्षणभंगूर मानणारे असे अनुयायी मिळतात, म्हणून ते एवढे मोठे जागतिक नेते झालेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुण्याचे राज देशमुख आणि इथं उपस्थित असलेले सर्व मित्र हो, मराठीमध्ये मी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या नावाचा ग्रंथ माझ्या वकुबाप्रमाणे लिहिला. लोकांना तो खूप आवडला आणि आज साहित्य अकादमी दिल्ली यांच्या मार्फत अल्पावधीतच हा ग्रंथ संपूर्ण देशासाठी इंग्रजीमध्ये आणि वाणी प्रकाशन तर्फे हिंदीमध्ये प्रकाशित होतो आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुद्दाम दिल्लीहून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र रावसाहेब श्रीनिवासराव उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. खरं म्हटलं तर अचानक हे विश्वास पाटलाच्या अंगात अण्णाभाऊचं पाणी काय हवं, याचं कारण असं आहे की अण्णाभाऊंचा पिंड ज्या सह्याद्रीच्या मातीवर आणि वारणेच्या पाण्यावर पोचला, त्याच पाण्यावर आणि त्याच मातीवर मी मोठा झालेलो आहे. अण्णाभाऊंचं घर माझ्या घरापासून फक्त 30 किलोमीटरवर आहे आणि मी मुद्दाम आपल्याला आठवण करून देईन की 100 वर्षापूर्वी समाजातील विषमता, वैषम्य, अन्याय याचे चटके सोसतच अण्णाभाऊ मोठे झाले. फक्त 1.5 दिवसाची शाळा, 1.5 दिवसानंतर त्यांना शाळेतून हुसकावून लावलं. त्यावेळेला शाळेकडे बघत अण्णा म्हणाले, मास्तरांना म्हणाले की मास्तर, मी उद्या असं लिहन, इतकं चांगलं लिहन, एवढं चांगलं लिहन की मीच नव्हे, माझ्याच नव्हे तर तुमच्या सुद्धा 7 पिढ्या माझं साहित्य वाचल्याशिवाय राहणार नाही. 1940 साली अण्णाभाऊंनी कोंडूबाई भिंगारदिवे यांच्याशी लग्न केलं वाटेगावला. एका दलिताच्या लग्नाला ब्राह्मण येणार नाहीत हे माहिती असून 10-15 ब्राह्मणांना निमंत्रण दिलेलं. त्यांना यायचं होतं, पण त्यांना जातीबाहेर काढलं जाईल म्हणून ते आले नाहीत आणि ऐन वेळेला पारिसा उपाध्याय नावाच्या एका लिंगायत बांधवानं अण्णाभाऊंचं लग्न लावलेलं आहे. अण्णाभाऊ हे त्या आपल्या मातंग वाड्यातून, फड्या निवडुंगातून मोठे झाले आणि जरी दुःख असलं, दैन्य असलं तरी जीवनातलं चैतन्य त्यांनी कधी आपल्या शब्दातून हरवू दिलेलं नाही. फकीरामध्ये मातंग वाड्याचं आणि निवडुंगाच्या बनाचं वर्णन करताना ते काय लिहितात की मातंग वाड्यामध्ये सोनेरी मुंगसासारखी आम्हा मागाची पोरं या बेळातून त्या बेळामध्ये पडत होती. फकीरा नावाची त्यांची कादंबरी आहे. आदल्या दिवशी बेडसगावला दरोडा पडला आणि दुसऱ्या दिवशी वाटेगावला फकीरा सकाळी येतो. मला कळायचं कसं शक्य आहे, कारण 35 किलोमीटरचं अंतर आहे. तिथला एक आमचा पत्रकार मित्र आहे धोंडीराम कुंभार म्हणून, त्यांच्या 102 वर्षाच्या आईनं मला ती वाट दाखवली. एवढंच नव्हे तर आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांचं कृष्णाकाठ नावाचं सुंदर जे आत्मचरित्र आहे आणि ज्याच्यामध्ये गिळाशीचं बंड नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये नेमका अण्णाभाऊंचा आणि फकीराचा तो रस्ता यशवंतरावजींनी आपल्या सकस लेखणीमध्ये लिहिलेला आहे. मला असं वाटतं की अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य असं की ते निसर्गपुत्र होते आणि म्हणून त्यांना रेड्याच्या 1-2 शिंगाऐवजी 3 शिंग दिसलेले आहेत. संकट कथेमध्ये अचानक पाऊस येतो, प्रचंड पाऊस, ओढ्याची नदी होते, अण्णांना जीव वाचवायचा असतो. अण्णा एका रेड्यावर बसतात, रेडा पाण्यातून व्हायला लागतो. तिकडून काळसर्प येतो, काळा सर्प तो रेड्याच्या मुखावर जातो आणि संध्याकाळच्या त्या प्रकाशात त्याने ती फणा काढल्यावर अण्णांना रेड्याची 3 शिंग दिसू लागतात. अण्णाभाऊ हे मानवतावादी लेखक होते. प्रेमचंद यांना आम्ही मानतो कशाबद्दल की कफन नावाची एक अत्यंत सुंदर अशी कथा त्यांनी लिहिलेली आहे. पण ही कफन नावाची कथा त्यापेक्षा अण्णाभाऊंची स्मशानातलं सोनं. एक भीमा नावाचा शेतकरी घाटकोपर मधून फिरताना स्मशानामध्ये सोन्याचा तुकडा त्याला दिसतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की श्रीमंत लोक मुडद्याच्या मुखामध्ये सोनं ठेवतात आणि मग ते सोनं शोधणं हाच त्याचा व्यवसाय ठरतो. एका काळ रात्री मुडदा गाडलेला असतो, त्या ठिकाणी हा भीमा घुसतो आणि त्या मुडद्याच्या जबड्यात हात घालतो. तेवढ्यात मुडद्याची दातखीळ मिटते आणि त्याचा हात अडकतो.
त्याच वेळेला तो मुर्दा गिळण्यासाठी कोल्यांचा कल्ला येतो, 10-12 कोल्ही येतात आणि याचा हात वलपटतात. म्हणजे जगण्याची स्पर्धा माणसामध्ये आणि जनावरांमध्ये कशी आहे हे अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये 42 लेखीचा घरंदाज बाप असं लिहिलेलं आहे. 42 त्यांनी नायिका रेखाटलेले आहेत. एक आबी नावाची बंडखोर कन्या गावातली, एक टग्या तिच्याबद्दल अपशब्द वापरतो, येणारी सगळी स्थळ मोडतो आणि तिला जगणं मुश्किल करतो आणि ती वाईट चालीची आहे हे सांगण्यासाठी देवाच्या पायरीची शपथ घेतो. शेवटी वैतागलेली आबी एक दिवस रात्री देवाच्या पुढचा तो दगड उचलते पायरीचा आणि रानात जाऊन त्या गाव गुंडाच्या डोक्यात मारते आणि त्याला संपवून टाकते. आवडी नावाची त्यांची सुंदर कादंबरी आहे, जिच्यावर टिळा लाविते मी रक्ताचा हा सिनेमा आहे. एक अत्यंत सुसंस्कृत अशी कन्या म्हणजे आवडी. ऋणू झुणू त्या पाकरा जारे माझ्या माहेरा, मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा. आंबीचा दोष काय होता की आंबी सद्गुणी होती, भावापेक्षा हुशार होती आणि म्हणून भाऊ द्वेषानं पेटतो आणि आपल्या बहिणीचा कुऱ्हाडीनं खून करतो. मला राजकारणाबद्दल बोलायचं नाही, पण समाजकारणाचा धागा घेऊन मी असं सांगेन की अण्णाभाऊंचं साहित्य सांगतं की आमच्याकडं आमच्या बहिणी कधीच लाडक्या नव्हत्या. उलट बाप जिवंत असतानाच बहिणीचं नाव 7 बाऱ्यावरून आणि प्रॉपर्टी कार्डावरून कसं बाजूला होईल याचीच काळजी आपले भाऊ घेतात, ही दुर्दैवी गोष्ट आहे. इंडियन पीपल्स थिएटर म्हणजे इप्टा नावाची संस्था, ज्या संस्थेचे होमी बाबा हे शास्त्रज्ञ होते, फाउंडिंग मेंबर के अब्बास होते, 6 जण होते. या 6 जणांमध्ये अण्णाभाऊ होते आणि अण्णाभाऊंचं वय त्यावेळेला 23 वर्ष होतं. कोण म्हणेल अण्णाभाऊंना ते अशिक्षित होते म्हणून? अण्णाभाऊंना बिलकुल अशिक्षित म्हणता येणार नाही, कारण मुंबईमध्ये फुटपाथवरची पुस्तके घ्यायची, राहायला जागा नाही, तिथं 4-2 आणे द्यायचे आणि फुटपाथवर वाचूनच पुस्तकं परत द्यायची. अशा पद्धतीनं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि 23व्या वर्षी कम्युनिस्टांच्या अभ्यास मंडळांचे ते अध्यक्ष झालेले आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. अण्णाभाऊंनी फक्त खेडी पाहिली नाही, अण्णाभाऊंना महानगराचा सुजलेला चेहरा दिसला. 1977 साली मुंबईमध्ये कम्युनिस्ट पक्षानं जोर धरला आणि मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये फोटो पास वाटले गेले. म्हणजे झोपडपट्टी किती महत्वाची आहे हे 1977 आम्हाला कळालं. पण अण्णाभाऊ सारखा दूरदृष्टीचा साहित्यिक, त्यांनी 1946 मूक मिरवणूक नावाचा तमाशा लिहिला आणि त्या तमाशाचा विषय काय होता की ब्रिटिश सरकारने चेंबूर आणि वडाळ्याच्या झोपड्या जाळलेल्या होत्या आणि त्या झोपडीधारकांचे घाम आणि अश्रू हे महत्वाचे आहेत, म्हणून तो पहिला विषय हा अण्णाभाऊने 1946 मांडला. प्रायचित नावाची छोटीशीच कथा आहे. 2 साडू भाऊ आणि त्याहीपेक्षा याची बहीण त्याला दिली, त्याची बहीण त्याला दिली, साटलोट दगडाच्या खाणीमध्ये काम करतात, दिवसभर कंटाळून येतात, 10 बाय 12ची छोटीशी झोपडीमध्ये झोपतात. दुसऱ्या दिवशी लक्षात येतं की दुर्दैवानं प्रत्येकाची बहीण आपल्या पुढ्यामध्ये आहे आणि हे लक्षात आल्यावर ते 4ही जीव तिथे तळ्यामध्ये जीव देतात. ही मुंबईत घडलेली घटना आहे. म्हणजे मुंबईतल्या जागेचा प्रश्न कसा आहे हे अण्णाभाऊंनी मांडलं आणि मला असं वाटतं की मराठी भाषेच्या आणि मराठी भवितव्याच्या दृष्टीनं संयुक्त महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंनी जे प्रचंड काम केलंय त्याला तोड नाही. 21 नोव्हेंबर 1955 मुंबईच्या असेंब्ली समोर त्रिराज्य निर्मितीचा ठराव येणार होता. म्हणजे बाहुलीचा एक पाय तोडावा, एक हात तोडावा, मुंडी तोडावी, तसे महाराष्ट्राचे 3 तुकडे होणार होते, मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र. त्यावेळेला 4 लाखाचा मोर्चा सेनापती बापटांनी काढलेला होता आणि त्यापुढे अण्णाभाऊ आणि अमर यांचा डप वाजत होता, शाहिरी गाणी ते गात होते. संध्याकाळी त्यांनी सीताराम पवार नावाचा मुलगा, तो हुतात्मा झालेला, मोरारजी देसाईंनी डमडमच्या गोळ्या टाकलेल्या होत्या. आता ही डमडमची गोळी घातली, 106 हुतात्मे झाले.
डमडमची गोळी म्हणजे असे की दिवाळीच्या फटाक्यासारखी हातात फुटतो आणि आबाळात गेल्यावर फुटतो, तशी डमडमची गोळी कातडीत जाताना जखम करायची आणि आत गेल्यावर आतल्या रक्त मांसाच्या चिंदड्या करायची. अण्णांनी त्या बालकाचं प्रेत पाहिलं, त्या शहीदाचं, आणि अमरला म्हणाले, अरे अमर, माझ्या डोक्यामध्ये डमडमच्या गोळ्या शिजतायत, माझ्या शब्दांनी त्याला डागण्या दिल्याशिवाय मला त्या बाहेर काढता येणार नाहीत. आणि त्याच रात्री अण्णाभाऊनी लावणी लिहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. काय ते शब्द आहेत, ही साक्ष आहे शाहिराच्या गरम रक्ताची. बुडाली पृथ्वी, घडला प्रलय, तरी मुंबईच राहणार महाराष्ट्राची. अरे जशी वाघाला नक्क गरुडाला पक्क, जशी वाघाला नक्क गरुडाला पक्क, तशी मुंबई मराठी माणसाची. धार हुतात्म्यांच्या रक्ताची वाहिली, माझ्या जीवाची होती या कायली. पण ह्या अण्णाभाऊंना काय मिळालं, जिवंतपणी काय मिळालं? अवघं 49 वर्षाचं आयुष्य एवढं प्रचंड लिहिलं. आज गावागावामध्ये त्यांचे पुतळे आहेत, पण ते ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला ते अण्णास मोतात होते. चिखलातलं कमळ फुलवावं तसं अण्णांचं जीवन त्यांच्या जवळच्या लोकांनी खस्त्या खाऊन केलेलं आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या जयवंताबाई दोडके, ह्या पुणे जिल्ह्यातल्या. त्या एका हॉस्पिटलमध्ये परिचारिकेच्या हाताखाली काम करायच्या, पण रोज पहाटे उठून घाटकोपरच्या झोपडपट्टीतून दादरला यायच्या, भाजी घ्यायच्या, भाजी नेऊन घाटकोपरला स्टेशन बाहेर विकायच्या आणि पुन्हा ऑफिसला जायच्या. हे कशासाठी घडत होतं सगळं, कशासाठी कष्ट करत होत्या की आपल्या कुंकवाचा धनी हा भारतातला नव्हे जगातला महान लेखक व्हावा, म्हणून त्याला त्या आर्थिक पुरवठा करत होत्या. कोंडूबाई वाटेगावला होत्या, त्यांना मुंबई मालवली नाही, त्या कधी आल्या नाहीत. पण लोक सांगतात, खरी घटना, की अण्णा वाटेगावला निघाले की मुंबईतून जाताना 2 रुपये 4 रुपये, त्या काळात खूप मोठे रुपये ते 10 रुपये असे लेंग्याचे खिसे भरायचे आणि गावात आले की त्यांचे मित्र त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग घराघरामध्ये कुठे मटण, मासे, गरम जेवण व्हायचं. त्यावेळेला अडाणी कोंडूबाई म्हणायची, अहो मास्तर, दुनिया तुम्हाला लुटते आणि तुम्ही लुटले जाताय. त्यावेळेला अण्णा म्हणायचे, नाही ग कोंडू, तुला माहिती नाही, माझ्या फकीरा कादंबरीत तू वाचला असेल. ब्रिटिशांच्या काळात जेव्हा महारा मांगाच्या घरामध्ये भाजलेल्या भाकरीचा, ताज्या भाकरीचा वास यायचा, याचा अर्थ यांनी चोरी केली म्हणून ब्रिटिशांचे सोजीर घराघरामध्ये घुसायचे. आता स्वातंत्र्यानंतर सुद्धा आमची ती अवस्था फार बदललेली आहे असं नाही. आणि त्यामुळे माझ्या जवळचे मी पैसे लोकांना वाटतो, त्यांचा गरम स्वयंपाक, त्या स्वयंपाकाचा सुगंध आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा तो कैवल्याचा आनंद, याच्या पुढे जगातली सगळी पारितोषिकं मला झूट आहेत. पण अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांना जीवन जगावं लागलं. अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतर सुद्धा शेजाऱ्याच्या घरामध्ये शेंगा चाळायला शेजारच्या शेतामध्ये 1.5-2 रुपयासाठी ती माऊली जायची. आणि 28 मे 1978 या दिवशी दुर्दैवानं त्यांच्या झोपडीवर वीज पडली आणि त्याच्यामध्ये कोंडूबाई त्यांना नाहीशा झाल्या. मित्र हो, मला या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की 35 वर्षापूर्वी मी पानिपत नावाची कादंबरी लिहिली आणि पानिपत मध्ये मी पहिल्यांदा हे प्रमेय मांडलं की महाराष्ट्रातला कुठलाही समाजकारणातला माणूस असो, राजकारणातला असो किंवा साहित्यकारणातला असो, महाराष्ट्रातल्या कर्तबगार माणसांना संपवण्यासाठी बाहेरच्या शत्रूंना आमंत्रण द्यायची गरज भासत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये काटेरी कुंडी उगवते आणि ते त्यांचं काम करत राहतात. याचं कारण मला असं सांगायचं आहे की मराठी साहित्यिकांनी कधी अण्णाभाऊंना आपलं मानलं नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं जयकांतन तामिळ मधले लेखक, महाश्वेता देवी बंगाल मधल्या आणि महाराष्ट्राचे अण्णाभाऊ या तिघांना प्रोजेक्ट केलेलं होतं. जयकांतन आणि महाश्वेता देवी यापेक्षा अण्णाभाऊंनी काकणवर लिहिलं, पण तामिळ आणि बंगाली लेखकांनी ते दोन्ही साहित्यिक कसे श्रेष्ठ आहेत हे जगाच्या वेशीपर्यंत सांगितलं. मराठी साहित्यिकांनी अण्णाभाऊंना साहित्यिक मानलं नाही.
अरे 35 नव्हे 60-70 वर्षापूर्वी जर्मन आणि रशियन भाषेमध्ये अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, कथा ह्या प्रकाशित झाल्या, पण मराठी समीक्षकांना त्यांचं वावडं होतं. अण्णाभाऊंचा विचार कधीही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झाला नाही. विचार नव्हे उच्चारही झाला नाही. पुसदला साहित्य संमेलन भरला असताना अण्णा निघालेले होते. थंडीचे दिवस होते, ते कुडकुडतील म्हणून त्यांचे गुरु कॉम्रेड डांगे यांच्या पत्नी उषाताई या दादर स्टेशनवर गेल्या आणि डांग्यांचा कोट त्यांना घालायला दिला. कवी शैलेंद्र ज्या वेळेला 1960 साली अण्णाभाऊंना रशियन आमंत्रण दिलं, त्यावेळेला कवी शैलेंद्रांनी बांद्र्याला जाऊन राज कपूरच्या टेलर कडून लांब कोट शिवून अण्णाभाऊंना दिला, कारण ते त्यांच्या गरिबीतले मित्र होते. मुंबईमध्ये वडापाव येण्याआधी उसळ पावावर हे दोघं मित्र एका खोलीत एका ठिकाणी मोठे झालेले होते आणि आपला मित्र उघडा पडायला नको याची काळजी त्यांनी घेतली होती. मी मुद्दाम सांगेन की अण्णाभाऊंचं कार्य आणि कर्तृत्व साहित्यातलं हे डोंगरापेक्षा मोठं आहे. हा एक असा महान लेखक होता की ज्याच्या रक्तामांसामध्ये आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद याचं अप्रतिम मिलाप होतं, अप्रतिम मिलन होतं आणि तेच सगळं त्यांच्या श्वासातून ध्यासातून मग विठू महार सारख्या दलित कथेतून सुद्धा दिसलं. माझी या ठिकाणी सर्वांना अशी विनंती आहे आणि पुन्हा माझं सांगणं आहे की आपला महाराष्ट्र ही महापुरुषांची मांदियाळी आहे, पण इथे दुर्दैवानं कृतज्ञतेचा दुष्काळ आहे. आणि त्यामुळं एवढ्या वर्षानंतर तरी अण्णाभाऊंच्या नावाचा विचार व्हावा, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर मोहर उठावी. आजवर अनेकांना भारतरत्न मिळालेले आहेत. अण्णाभाऊंना जर उद्या भारतरत्न मिळाला तर भारतरत्न या किताबाच्या तेजाची कमान सुद्धा उंचवली गेल्याशिवाय राहणार नाही. या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं एवढ्या बहुसंख्येनं आपण हजर राहिला त्याबद्दल मंचावरील सर्व आदरणीय माननीयांना मी मानाचा मुजरा करतो आणि आपल्या रजा घेतो. भगवान बुद्ध आणि गांधी यांच्या नावाने ओळखलं जात होतं. तुम्ही परदेशात गेलात तर तुम्ही कुठून आलात असं जर विचारलं आणि सांगितलं तर परदेशातले लोक म्हणतील गांधीजींच्या देशातून आलात की बाबासाहेब आंबेडकरांच्या देशातून आलात की बुद्धांच्या देशातून आलात. बुद्ध आणि गांधीजीच्या नंतर जे बाबासाहेबांचं नाव जोडलं गेलं, कारण आता जगातले अनेक देश या देशाला बुद्धाच्या बरोबर गांधींच्या बरोबर बाबासाहेबांच्या नावाने ओळखतात. आणि ही किमया शरदरावांनी करून दाखवलेली आहे. याचं कारण शरदरावांनी समिती नेमली आणि बाबासाहेबांचं संपूर्ण वाङ्मय हे त्यांनी प्रसिद्ध केलं. ते जगात गेलं, जगातल्या तरुणांनी वाचलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो भारत नावाचा देश आहे तो देश भगवान बुद्ध, गांधीजी यांच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचाही देश आहे. ही गोष्ट मान्य झाली. म्हणून शरदरावांचं राजकारण कसंही असू, तो काय माझा प्रांत नाही. म्हणजे मी जरी 30 वर्ष राजकारण शिकवलेलं असलं तरी सुद्धा आज तो विषय माझ्या समोर नाही. पण शरदराव त्यांच्या प्रती आमच्या पिढीनं जशी कृतज्ञता व्यक्त केली तशी पुढील येणाऱ्या सर्व पिढ्या त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतील याच्याबद्दल मला अजिबात संदेह वाटत नाही. भाऊ साठ्यांच्यावर जे लिहिलेलं पुस्तक आहे आमचे मित्र विश्वासराव, आता विश्वासरावांच्यावर आमचं किती प्रेम आहे हे विश्वासरावांना माहिती आहे. फार वर्षापासून
ते केवळ सनदी अधिकारी नव्हते, तर ते एक लेखक विचारवंत होते. कारण खरा लेखक हा मुळात विचारवंत असावा लागतो. जर तो विचारवंत नसेल तर त्याचं सर्जनशील साहित्य सुद्धा कलात्मक पातळीवर जाऊ शकत नाही. म्हणून अण्णाभाऊचं हे जे चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी, हे माझ्या माहितीप्रमाणे अण्णाभाऊचं सगळ्यात उत्कृष्ट चरित्र आहे. याच्यापूर्वी कधी इतकं उत्कृष्ट चरित्र आलेलं नव्हतं. कारण याच्यातून मला सुद्धा नवीन नवीन माहिती मिळाली. अण्णाभाऊच्या चरित्राचं जे पहिलं पुस्तक त्यांचा जो भाऊ होता त्यांनी लिहिलं, माझा भाऊ अण्णाभाऊ. त्या पुस्तकाचं प्रकाशन जे सुगावा प्रकाशनने प्रसिद्ध केलं होतं, त्याचंही प्रकाशन माझ्याच हस्ते झालं होतं. आणि अण्णाभाऊ साठेंची पहिली जयंती महाराष्ट्रातली, तोपर्यंत मातंग समाज अण्णाभाऊला आपला मानत नव्हता. त्या काळातली गोष्ट 1978 साली पहिली जयंती झाली कन्नमवार नगरला, आणि ती वामनराव ओवाळांनी साजरी केली, आणि तीही माझ्याच अध्यक्षतेखाली झाली. अण्णाभाऊंची पहिली जयंती मला आठवतोय, तोही दिवस आठवतोय. आणि वामन ओवाळ एक मोठे कथाकार होते, ते बौद्ध समाजाचे होते. जसं श्रीम माटे तुमच्या पुण्यामध्ये महारवाड्यात जात असत म्हणून त्यांना महार माटे म्हणत असत, त्यांना महार माटे म्हणत असत सगळे ब्राह्मण लोक. तसे सगळे बौद्ध लोक वामनराव होवाळ मांग असं म्हणत असत. पण तरीही वामनरावांनी कधी हार मानले नाही आणि अण्णाभाऊंचं ऋण मान्य केलं नाही, करत राहिले. आजचा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, अशी पहिली घोषणा यशवंतराव चव्हाणांनी केली आणि तिचा विकास शरदरावांनी केला, प्रत्यक्ष राजकारणामध्ये. कारण कोणत्याही संकल्पनेला, तत्वज्ञानाला जोपर्यंत व्यवहाराची जोड मिळत नाही तोपर्यंत ती संकल्पना व्यवहारी बनत नाही. तेव्हा आज या चरित्राच्या रूपाने हे इंग्रजीत आलेलं आहे, आणि एखादा ग्रंथ इंग्रजीत येणं ही साधी गोष्ट नाही, तो वैश्विक पातळीवर जातो. म्हणून या ग्रंथाचं जे भाषांतर केलेलं आहे इंग्रजी, हे विक्रांत पांडे यांनी, हे अतिशय उत्कृष्ट भाषांतराचा एक नमुना आहे, फक्त पुस्तकाची हेडलाईन सोडून. कारण पुस्तकाची जी हेडलाईन आहे ही दर्दभरी दास्तान आहे, आणि दर्दभरी दास्तान ही केविलवाणी कथा ही इंग्रजीमध्ये काही नीट आली नाही, पण बाकीचं भाषांतर अतिशय उत्तम आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं विक्रांत पांडे यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हा ग्रंथ उत्तम पद्धतीने इंग्रजीमध्ये आणला. महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने ओळखलं जातो. हे पुस्तक जेव्हा इतर प्रांताच्या मध्ये जाईल आणि वाचलं जाईल आणि त्याचे इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर होईल, साहित्य अकादमी काय करते मला माहिती नाही, काय करते याच्याबद्दल फार चर्चा आहे. आजची प्रत्येक संस्था काय करते याच्याबद्दल चर्चा आहे आपल्या देशामध्ये. कोणतीही संस्था अशी नाही की जी चर्चेच्या बाहेर आहे. पण निदान साहित्य अकादमीने हे पुस्तक सर्व भारतीय भाषांमध्ये जर प्रसिद्ध केलं तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या बरोबर
फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र असं मानले जाईल. आणि इथून पुढे फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णाभाऊचा महाराष्ट्र अशी एक प्रतिज्ञा समोर येईल. कुठलाही कलावंत हा असा कलावंत आहे की याच्याशी माझी ओळख होती. ते ज्यावेळी गोरेगावला मोतीनगरमध्ये राहत होते त्यावेळी माझा भाचा दया पवार हा सिद्धार्थनगरमध्ये राहत होता आणि अण्णाभाऊची जी दुसरी पत्नी होती जयवंताबाई ती ओशिवरा ब्रिजच्या तिथे एक घर होतं तिथे राहत होती आणि अण्णाभाऊ पण तिथे काही दिवस राहिलेले होते. अण्णाभाऊंच्या बद्दल खूप माहिती जयवंताबाईंनी मला सांगितली. अण्णाभाऊ मोतीनगरमध्ये राहत होते आणि सिद्धार्थनगरमध्ये मी जेव्हा माझ्या बहिणीकडे जायचो म्हणजे दया पवारच्या आईकडे सगळ्या सुट्ट्या मी तिथेच घालवत असे. त्यावेळी जयवंताबाईची नेहमी भेट व्हायची आणि त्या खूप गोष्टी सांगत असत. त्याच्यातली एक गोष्ट फार चमत्कारी गोष्ट आहे. अण्णाभाऊंनी एवढं क्रांतिकारी साहित्य लिहिलं. हे साहित्य वाचताना अण्णाभाऊंची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या पेक्षा वेगळी प्रतिमा मला जयंताबाईंनी सांगितली. तिने सांगितलं की ज्यावेळी ढगांचा गडगडाट होत असे आणि विजांचा कडकडाट होत असे त्यावेळी अण्णाभाऊ पलंगाखाली जाऊन झोपत असत. त्यांना भीती वाटे. ही लहानपणातली भीती असावी. कुठल्या तरी झाडाखाली अण्णाभाऊ उभे असावेत लहानपणी आणि विजांचा कडकडाट व्हावा आणि तिथे एखादं लेकरू असं भुकेनं थरथर कापावं, भीतीने थरथर कापावं. तशीच अण्णाभाऊची परिस्थिती शेवटपर्यंत होती. या चरित्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट विश्वास पाटलांनी जी केलेली आहे म्हणजे जी खूप लोकांना माहिती नाही, मला पण माहिती नव्हती, अजिबात माहिती नव्हती. म्हणजे इफ्टाचे संस्थापक ते होते ही गोष्ट मला माहिती नव्हती. आणि माझा आवडता कवी शैलेंद्र याचेही ते मित्र होते हेही मला माहिती नव्हतं. पृथ्वीराज कपूर आणि के हंगल आणि बलराज साहनी यांचं जे नातं होतं अण्णाभाऊशी हे मला थोडंफार माहिती होतं. परंतु इफ्टाच्या स्थापनेमध्ये त्यांचा वाटा होता ही गोष्ट मला विश्वासरावांच्याकडून या पुस्तकातून समजली. कारण इफ्टा चळवळ ही साधी चळवळ नव्हती. ही चळवळ होती काय? ही चळवळ होती अण्णाभाऊंच्या भाषेत सांगायचं तर ही चळवळ होती जग बदल घालून खाव सांगून गेले मला भीमराव. तेव्हा मला विश्वासराव पाटलांनी फोन केला की असा असा विनोदजी कार्यक्रम तुम्हाला यायचं आहे. ते दोन विचार माझ्या मनामध्ये आले. एक तर स्वाभाविक असं आलं की विश्वासराव पाटलांचा त्यांनी जो उल्लेख केला 35 वर्षापूर्वी पानिपत पुस्तक लिहिलं होतं तोपर्यंत पानिपत म्हणजे मराठ्यांचा पराभवाचा इतिहास असंच मनामध्ये एक होतं. काय भारताचं इंग्लंडमध्ये पानिपत झालं 42 मध्ये ऑल आउट झाले. हे पानिपत हा शब्द पराभवाचा होता. पण विश्वास तुमच्या त्या पुस्तकानंतर पानिपत हा मराठ्यांचा गौरवाचा इतिहास आहे. हा खऱ्या अर्थाने ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय पदाधिकारी होऊन हरियाणाचा प्रभारी झालो आणि मी म्हणालो मी महाराष्ट्रातना अरे साहब मराठे क्या आए थे क्या लड़े थे उसके बाद किसी मोगल ने यहाँ इस हिंदुस्तान में आने की हिम्मत नहीं की. हे जे तुम्ही पानिपत पुस्तकात लिहिलं होतं ते प्रत्यक्ष अनुभवाला मिळालं आणि त्यामुळे या कार्यक्रमाला नक्की यावं असं वाटत तर होतं. पण त्याच वेळी म्हणलं असं निवडणुकांचे दिवस जवळ आले. रावसाहेब कसबे सर येणार ते एक विशेष झोत टाकणार
माननीय शरद पवार साहेब झोत टाकतात, त्याचा परिणाम कुठे आहे हे शोधण्याचा सगळ्यांचा वेळ जातो. मग अशा वेळी जायचं का नाही? आणि सध्या राज्यातली सगळ्याच राजकीय पक्षांची स्थिती आहे जी मी तरी विरोधी पक्षनेता म्हणून ज्यावेळी अनुभवली. मला आठवलं होतं शरद पवार साहेब बहुधा मनोज जोशींच्या टू बी पुस्तक प्रकाशनाला संसदेच्या सेंट्रल हॉलमधून डायरेक्ट आले होते आणि त्यावेळी त्यांनी एक घटना सांगितली होती की ज्यावेळी मी सेंट्रल हॉलमधून निघालो तो यूपीचे काही खासदार होते, तो काय जा रहे सेशन चल रहा है, नहीं वो मनोज जोशी के किताब का विमोचन है. अरे वो तो शिवसेना के आहे, पण तो क्या हुआ? ते म्हणले आमच्या उत्तर प्रदेशने असं दुसऱ्या पक्षाच्या गेलो तर पक्षातनं काढतील. महाराष्ट्रात राजकारण एक असं प्रगल्भ होता हा शब्द मी जाणीवपूर्वक म्हणतोय. मी विरोधी पक्ष नेता असताना विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, तटकरे असतील, या सगळ्यांवर सडेतोड टीका 1.5 तास करायचो. पण जेवणाच्या सुट्टीत विलासरावांची चिठ्ठी यायची, विनोदराव जेवायला माझ्याकडे या, किंवा तटकरे माझ्या केबिनला जेवायला यायचे. आता असं चित्र दिसेल का हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे पवार साहेबांनी ते मनोज सिंगच्या विषयी वेळी सांगितलेली घटना मी आठवली आणि या कार्यक्रमाला यायचं मी ठरवलं. हा आमचा महाराष्ट्र आहे. निवडणुकांमध्ये जे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब असतील, महाजनजी असतील, यांनी एकमेकावर काय टीका केल्या आम्ही त्यावेळी तरुण कार्यकर्ते म्हणून पाहिलंय. पण नंतरचं जे असतं ते असं कधीच नसायचं. आणि त्यामुळे मला वाटतं त्यात सुद्धा इतक्या चांगल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या एक प्रकारच्या कार्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा एक चांगला प्रयत्न आपण नक्की असावं. भाषण करण्यापेक्षा ते आपल्याला ऐकायला मिळेल, यातून आपली एक सामाजिक राजकीय प्रगल्भता वाढायला मदत होईल. अण्णाभाऊंचं तर आपण वाचत असतोच. आणि त्यामुळे ज्यावेळी विश्वास पाटील साहेबांचं अण्णाभाऊंची दर्दभरी दास्ताने मराठीचं पुस्तक आलं, ते मला सुचलं की अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान नाही, अण्णाभाऊंची प्रेरणादायी दास्तान असं त्याचं नामकरण पाहिजे. कारण या पुस्तकातून या समाजातल्या माणसाला जी प्रेरणा मिळेल, ती प्रेरणा मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यामध्ये काही अर्थ उत्पन्न करेल. म्हणजे विश्वासराव एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांनी ज्या श्रद्धेने आणि आत्मीयतेने अण्णाभाऊंच्या विषयाला लिहिलं आणि त्यांनी त्याचे किती कष्ट केले, त्यांच्या मगाच्या भाषणात सगळे जाणवत होतं की किती गोष्टी त्यांनी बारकाव्याने केल्या. आणि ती त्यांची खासियत आहे की अण्णाभाऊंच्या संबंधित अनेक स्थानांवर जाणं, पाहणं, तिथल्या लोकांशी बोलणं, त्या ठिकाणच्या त्यावेळेच्या वर्तमानपत्रातल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेणं. मला असं वाटतं की असं जर सखोल अभ्यासपूर्ण लेखन झालं तर त्याची एक ऑथेंटिसिटी असते आणि मग तो प्रचाराचा भाग वाटत नाही. तो कुठल्या तरी एका पक्षाचा एखाद्या विचारासाठी केलेला आहे, नाही तर ते अण्णाभाऊंचं एक सम्यक दर्शन हे समाजाला घडलं पाहिजे. आणि ते मला वाटतं विश्वासराव पाटील साहेब आपल्या या पुस्तकातून आणि या झालेल्या भाषांतरामधून नक्की आहे. महाराष्ट्रात 2 तुकाराम होऊन गेले. एका तुकारामांच्या अभंगाने तर दुसऱ्याच्या पोवाड्याने क्रांती घडवली. तुकाराम भाऊराव साठे म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे. आणि मला असं वाटतं की अण्णाभाऊंचा जसं आपण सगळ्यांनी आधी उल्लेख केला की फारसं प्रकाशित न झालेलं व्यक्तिमत्व किंवा दुर्लक्षित झालेलं त्यांचं साहित्य, या दोन्हीची दखल केवळ महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण देशाने घेतली पाहिजे. आणि विश्वासराव आज ह्याचं भाषांतर आपण हिंदी आणि इंग्रजीमध्ये केलं आहे. मी नक्की आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो की हे देशाच्या अन्य भाषा सुद्धा भाषांतरित झालं पाहिजे. ही जबाबदारी मी नक्की घेतो.
आणि पुढची भारतरत्न जबाबदारी जी आहे ती पवार साहेबांच्या मदतीला मी नक्की असेल, कारण ते बऱ्याच गोष्टी ते मोदी साहेबांकडे करून घेऊ शकतात. अन्ना भाऊ, दी अपहोल्डर ऑफ दलित एंड वुमेन लिटरेचर के बारे में कुछ शब्द कहने ये मुझे बहुत खुशी हो रही है. यह हर दृष्टिकोण से एक उत्कृष्ट कृति है. मैं ये बात सिर्फ इसलिए नहीं कह रहा हूं कि श्री विश्वास पाटिल जी यहाँ इस समारोह में उपस्थित है, बल्कि मैं जो कह रहा हूं वो मेरी सच्ची भावना और अनुभूति है. समाज में दलित, उत्पीड़ित तथा दमित समूहों को प्रति लोगों का अलग अलग नजरिया होते हैं. कुछ के लिए दलित एक पहचान है, कुछ के लिए वे ऐसे लोगों का समूह है जिनके साथ जो हुआ वह दुर्भाग्यपूर्ण है तथा इसे बड़े स्तर पर ठीक किया जाना चाहिए आदि. किंतु स्वामी विवेकानंद ने एक बात जो कहा था और जो बात में मेरे पूरे जीवन से जुड़ी रही, वह इस अद्भुत पुस्तक पर मेरे विचारों को व्यक्त करने के अवसर पर बिल्कुल उचित है. स्वामी विवेकानंद जी ने कहा कि किसी भी व्यक्ति के प्रति शुद्ध तथा बिना शर्त प्रेम वह है जो सबसे गरीब लोगों में तथा उन लोगों में पाया जा सकता है जिनका पूरे जीवन और सैकड़ों वर्षों से शोषण किया गया है. अगर किसी को यह नहीं मिला तो उस व्यक्ति के लिए अन्ना भाव या इस पुस्तक को समझना बहुत मुश्किल हो जाएगा. अन्ना भाव ने समाज के वंचित वर्गों को पूरा प्रेम और स्नेह दिया. न केवल देश के दलित समुदाय बल्कि भारत सहित विश्व के हर देश की महिला आबादी को सदियों से उत्पीड़ित और बुनियादी अधिकारों से वंचित रखा गया है. श्री विश्वास पाटिल जी ने अपने पुस्तक में बताया है कि अन्ना भाव जी की 170 कहानियों में से 55 महिला केंद्रित है. मैं आधुनिक भारत में किसी अन्य पुरुष लेखक को याद नहीं कर पा रहा हूं जिसने अपने इतने समय महिलाओं की दुर्दशा को उजागर करने तथा महिलाओं की क्षमताओं को बढ़ावा देने के लिए समर्पित किया हो. यह पुस्तक अन्ना भाव के जीवन की घटनाओं अथवा उनकी असाधारण जीवन यात्रा का विवरण मात्र नहीं है, बल्कि उससे कहीं अधिक है. यह कार्य अन्ना भाव की उन रचनाओं में दार्शनिक पदों, रचनाओं के औचित्य, कथानकों और नायकों के विश्लेषण को उजागर करने में काफी मदद करता है तथा अन्ना भाव को बड़े परिदृश्य में स्थापित करने का भी प्रयास करता है. श्री विश्वास पाटिल जी पुस्तक के अंत में अन्ना भाव की कृतियों तथा उनके समकालीन तमिल के श्री जयकांतन तथा बंगला की श्रीमती महाश्वेता देवी द्वारा तय किए गए रास्तों की तुलना करते हैं तथा फिर अन्ना भाव को राष्ट्रीय लेखक के रूप में उचित स्थान देते हैं. मुझे लगता है कि श्री पाटिल जी सही है और हम साहित्य प्रेमी एवं पाठक कृतियों के बहुत निकट पहुंच जाते हैं और इसलिए बड़ी तस्वीर देखने से चूक जाते हैं. परिणाम स्वरूप हम अक्सर सभी भाषाओं में महान दिग्गजों को क्षेत्रीय साहित्यिक रचनाओं की संकीर्ण गलियों तक की ही सीमित कर देते हैं. श्री पाटिल जी हमारे ओर से इसे ठीक करते हैं तथा हम सभी को इस प्रयास के लिए उनका आभारी होना चाहिए. यदि मुझे एक कदम आगे जाने तथा पुस्तक के उपशीर्षक महिला साहित्य के केवल दूसरे भाग पर कुछ कहने की अनुमति दी जाए तो मैं अपना सर ऊंचा उठाकर कहूंगा कि श्री अन्ना भाव अंतरराष्ट्रीय महत्व और प्रासंगिकता के लेखक है. पुरुष लेखक होते हुए भी अन्ना भाव द्वारा लगातार महिलाओं के जीवन और मुद्दों को बढ़ावा देना
उन्हें अद्वितीय लेखक बनाता है। सच्चाई यह है कि वह केवल दिखावटी काम नहीं करते थे, बल्कि वास्तविक जीवन में भी उन्होंने महिलाओं के अधिकारों के लिए संघर्ष किया। उनमें यह योग्यता भी थी कि इस सब के बीच भी वे कहानी लिखे और हम सभी के साथ साझा करें। उनका यह प्रयास उन्हें अनूठा बनाता है। इसलिए मैं अन्ना भाऊ की साहित्यिक रचनाओं को विश्व साहित्य, जैसे कि गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर ने कहा होगा, या वैश्विक साहित्य के हिस्से के रूप में रखूंगा। श्री विश्वास पाटिल जी की पुस्तक हमें वह पृष्ठभूमि प्रदान करने के अलावा गहन विश्लेषण भी प्रदान करती है, जिसके आधार पर अन्ना भाऊ की साहित्यिक रचनाओं को तौला जाना चाहिए। अंग्रेजी में अनुदित यह पुस्तक उन सभी गैर मराठियों के लिए वरदान साबित होगी जो 20वीं सदी के मराठी साहित्य के बारे में अधिक जानना चाहते हैं या अन्ना भाऊ के जीवन और कार्यों पर शोध करना चाहते हैं। यह कार्य पर्याप्त मात्र है, श्रमिक वर्ग और गरीबों की दुनिया की झलक भी प्रदान करता है। यह मानव जीवन और सामाजिक परिस्थितियों के संबंध में अन्ना भाऊ के गहरे और विशाल समाजशास्त्री तथा मानव शास्त्रीय ज्ञान और समझ को उजागर करता है। मुझे नहीं पता कि अन्ना भाऊ के साहित्य कार्यों के इस पहलू पर कोई अध्ययन हुआ है या नहीं, क्योंकि मैं मराठी परिवेश से बहुत दूर हूँ। पूरी पुस्तक में छोटे छोटे हिस्सों में इस प्रकार से विश्लेषण देकर श्री विश्वास पाटिल जी ने सभी साहित्य प्रेमियों को एक बड़ा उपहार दिया है और मुझे विश्वास है कि वे अपने पूरे जीवन काल में इसका आनंद लेंगे और आने वाली पीढ़ियों भी इस काम को पसंद करेगी। जो बात इस पुस्तक को श्रेष्ठ बनाती है वह है विभिन्न शैलियों और उपशैलियों में उनकी पुस्तकों की सामग्री का सही अनुपात में मिश्रण। इसमें अन्ना भाऊ के कार्यों के उदाहरण, विश्लेषण, अन्ना भाऊ के जीवन के दिलचस्प किस्से, 20वीं सदी के महाराष्ट्र के सांस्कृतिक और साहित्यिक परिवेश की पूरी और साफ झलक आहे। तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचलं नसलं तर फक्त ते शेवटच्या चॅप्टर मी सर्वांना विनंती करते की शेवटच्या चॅप्टर नक्की वाचा आणि सर्वांना वाचायला द्या। त्याच्याशी तुम्हाला सर्व कळेल की अण्णा भाऊच्या बरोबर काय झालं, महाराष्ट्र साहित्यामध्ये काय आहे, त्याच्या काय परिस्थिती आहे, काय तुम्हाला कळेल। आणि लास्ट में श्री विक्रांत पांडे का अनुवाद स्पष्ट और उत्तम है। उन्होंने अंग्रेजी अनुवाद में मूल का स्वाद लाने के लिए उत्कृष्ट कार्य किया है तथा साहित्य अकादमी का हिस्सा होने के नाते, जो कि वर्ष भर में 24 भारतीय भाषाओं में बहुत सारे अनुवाद प्रकाशित करती है, मैं श्री विक्रांत पांडे के सहज और सरल अनुवाद की सफलता की गारंटी दे सकता हूँ। यह सहजता बहुत से अनुवादक प्राप्त नहीं कर पाते हैं। श्री विक्रांत पांडे को मेरी बधाई और शुभकामनाएं। भारत की प्रमुख साहित्यिक संस्था साहित्य अकादमी को इस बात की प्रसन्नता है कि यह कृति अंग्रेजी अनुवादित प्रकाशित कर पाई है। इस कार्यक्रम के प्रख्यात विभूतियां उपस्थित है। मुझे लगता है कि मुझे ज़्यादा बोलना नहीं चाहिए और मैं विश्वास पाटिल जी को धन्यवाद देता हूं कि उन्होंने मुझे इस समारोह में आमंत्रित किया। लेखक विश्वास पाटिल लिखित अण्णाभाऊ द अपहोल्डर ऑफ दलित अँड वुमेन लिटरेचर या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आज देशाचे नेते, केंद्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहिले, मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। तसेच देशाचे दुसरे नेते आणि महाराष्ट्राची देशातील एक आशा आदरणीय आमचे नेते विनोदजी तावडे साहेब यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे सर यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच साहित्य अकादमी दिल्लीचे सचिव डॉक्टर श्रीनिवास राव, ज्येष्ठ विचारवंत रतनलाल सोनागा सर, आंबेडकर चळवळीचे नेते महेशजी शिंदे आणि मनुस्मृती घाडगे यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो।
तसेच आलेल्या सर्व माझ्या बांधवांना, अण्णाभाऊंवर प्रेम करणारे सर्व माझे बांधव यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो.